नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आणि त्यातून घडलेले सामाजिक बदल. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे महाराष्ट्रात नव्या विचारांची क्रांती झाली. समाजसुधारकांची नवीन पिढी तयार झाली आणि स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन तसेच सामाजिक समतेसाठी चळवळी उभ्या राहिल्या. चला तर मग जाणून घेऊया शिक्षणामुळे महाराष्ट्राच्या समाज रचनेत नेमके कोणते बदल घडले. नमस्कार. एका अशा शिक्षण प्रणालीचा विचार करा जी मुळात तयार केली होती निष्ठावान प्रशासक घडवण्यासाठी, पण त्याच प्रणालीने नकळतपणे स्वातंत्र्याची बीज पेरली. आज आपण हीच गोष्ट समजून घेणार आहोत की 19व्या शतकात ब्रिटिश शिक्षणाने महाराष्ट्राचा आणि पर्यायाने संपूर्ण भारताचा चेहरा कसा बदलून टाकला. तर हा सगळा बदल आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी ब्रिटिशांच्या आधी शिक्षण कसं होतं, मग पाहूया एल्फिन्स्टनची दूरदृष्टी काय होती, त्यानंतर नव्या संस्था कशा उभ्या राहिल्या, मग आला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम काय झाला. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. ही गोष्ट सुरू होते ब्रिटिशांच्या आगमनापूर्वीच्या काळात, म्हणजे पेशव्यांच्या राजवटीत. तेव्हा शिक्षण व्यवस्था नक्की होती तरी कशी? डोळ्यासमोर चित्र उभं करा. आजच्यासारख्या शाळा कॉलेजच्या इमारती नव्हत्या. शिक्षण कुठे दिलं जायचं तर मंदिरात किंवा गावच्या चावडीत, आणि शिकवल्या काय जायचं तर मुख्यत्वे धार्मिक ग्रंथ. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षण सगळ्यांसाठी खुलं नव्हतं. ते काही ठराविक वर्गापुरतंच मर्यादित होतं. आणि ज्ञान म्हणजे काय तर पाठांतर, कारण तेव्हा छापलेली पुस्तकं नव्हतीच. सगळा कारभार हस्तलिखितांवर चालायचा. आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तो आपल्याला ह्या एका आकड्यामधनं दिसतो, 95%. विचार करा, पेशवाईच्या काळात महाराष्ट्रातली तब्बल 95% जनता निरक्षर होती. म्हणजेच शिक्षण हे खरं तर मुठभर लोकांचीच मक्तेदारी होती. पण मग ही परिस्थिती बदलली कशी? तर या बदलाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचं नाव आहे, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. हा होता मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर आणि यानेच आधुनिक शिक्षणाचा पाया रचला. आता बघा, एल्फिन्स्टनचा हेतू सरळसोट नव्हता. त्याचे 2 उद्देश होते. एकीकडे राज्यकारभार चालवण्यासाठी इंग्रजी येणारे कारकून तर हवेच होते, ही प्रशासकीय गरज होती. पण त्याचा उद्देश फक्त एवढाच नव्हता. त्याला ज्ञानाचा प्रसार करून इथल्या समाजाला आधुनिक बनवायचा होता. आणि हाच विचार त्याला त्या काळातल्या बाकीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून एकदम वेगळं ठरवतो. इथे 2 विचारप्रवाह स्पष्ट दिसतात. एकीकडे होते बहुतेक ब्रिटिश अधिकारी ज्यांना वाटायचं की भारतातलं ज्ञान, इथल्या भाषा सगळं टाकाऊ आहे. फक्त काही उच्चभ्रू लोकांना इंग्रजी शिकवा आणि काम भागवा. पण दुसरीकडे होता एल्फिन्स्टन. त्याचा आग्रह होता की शिक्षण हे शेतकऱ्यांसारख्या सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे, तेही त्यांच्याच भाषेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते धर्माच्या प्रभावापासून वेगळं असायला हवं. बरं, मग हे विचार फक्त कागदावरच राहिले की प्रत्यक्षातही काही उतरलं? तर हो, यातूनच नव्या शिक्षण प्रणालीचा पाया घातला गेला. आणि यात सुरुवातीला काही संस्था आल्या ज्यांच्या नावावरून थोडा गोंधळ होऊ शकतो. यात 2 संस्था महत्त्वाच्या आहेत आणि त्यांची नावं इतकी सारखी आहेत की हमखास गोंधळ होतो. पहिली होती बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. ही होती फक्त युरोपियन आणि अँग्लो इंडियन लोकांसाठी. आणि दुसरी जी खूप महत्त्वाची आहे ती होती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. ही नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासारख्या भारतीयांनी इथल्या लोकांसाठी म्हणजे भारतीयांसाठी सुरू केली होती. आणि इथे एल्फिन्स्टनने खूप हुशारीची गोष्ट केली. पेशव्यांच्या काळापासून ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची एक परंपरा होती, ज्याला दक्षिणा फंड म्हणत. एल्फिन्स्टनने तो फंड बंद केला नाही. उलट त्याच पैशातून त्याने 1821 मध्ये पुण्यात संस्कृत कॉलेज सुरू केलं. म्हणजे बघा, एका पारंपरिक गोष्टीलाच त्याने आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आत्तापर्यंत जे काही चाललं होतं ते मुख्यतः मुंबई प्रांतापुरतं मर्यादित होतं. पण मग 1854 मध्ये एक असा डॉक्युमेंट आला ज्याने अक्षरशः गेमच बदलून टाकला. त्याने संपूर्ण भारताच्या शिक्षणाची दिशा ठरवली. यालाच आपण ओळखतो वुड्सचा खलिता किंवा वुड्स डिस्पॅच म्हणून. आणि याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की याला भारतातील शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं गेलं. म्हणजे एक प्रकारे हा शिक्षणाचा जाहीरनामाच होता. मग यात असं काय खास होतं तर बघा, याने काही मोठ्या शिफारसी केल्या. 1. प्रत्येक प्रांतात एक शिक्षण विभाग बनवा. 2. प्रायमरी शिक्षण स्थानिक भाषेतून द्या, पण उच्च शिक्षण इंग्रजीतून.
आणि इतकंच नाही तर आज आपण ज्या बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास युनिव्हर्सिटीज पाहतो त्यांची स्थापना करण्याची शिफारस सुद्धा याच खलित्यात होती. शिवाय खाजगी शाळांना सरकारी अनुदान देण्याची पद्धती इथूनच सुरू झाली. थोडक्यात आज आपण जी शिक्षण पद्धती बघतो तिचा मूळ आराखडा इथे तयार झाला. बरं, तर ही सगळी नवी सिस्टम तर उभी राहिली, पण यातून जे पीक आलं ना ते खूपच इंटरेस्टिंग होतं. त्याचे परिणाम दुहेरी होते. काही ब्रिटिशांना अपेक्षित होते, पण काही तर त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. आधी बघूया अपेक्षित परिणाम. ब्रिटिशांना जे हवं होतं ते त्यांना मिळालं. त्यांना एक असा मोठा वर्ग मिळाला जो इंग्रजी बोलायचा, त्यांच्यासारखा विचार करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं साम्राज्य चालवायला मदत करायचा. हे त्यांचं मुख्य ध्येय होतंच. पण इथेच एक ट्विस्ट आला. हा होता अनपेक्षित परिणाम. ज्या लोकांनी हे इंग्रजी शिक्षण घेतलं त्यांनीच स्वातंत्र्य, समता, लोकशाही हे पाश्चात्य विचारही शिकले आणि मग त्यांनी ब्रिटिशांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. म्हणजे गंमत बघा, ज्या सिस्टीममधनं सेवक घडवायचे होते त्याच सिस्टीमने पुढे जाऊन सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक घडवले. आणि ही काही फक्त हवेतली गोष्ट नाहीये, याची ठोस उदाहरणं आहेत. 1857ला बॉम्बे युनिव्हर्सिटी सुरू झाली आणि तिच्या पहिल्याच बॅचमधून बाहेर पडले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जे पुढे जाऊन एक मोठे राष्ट्रवादी नेते बनले. किंवा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाईंसारख्या समाजसुधारकांचा विचार करा. त्यांनी याच शिक्षणाचा वापर करून सगळ्यांसाठी, विशेषतः स्त्रिया आणि बहुजनांसाठी शिक्षणाची मागणी केली. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो की हे ब्रिटिश शिक्षण नक्की काय होतं? भारतीयांना काबूत ठेवण्यासाठी एक हत्यार, की मग नकळतपणे स्वातंत्र्याची मशाल पेटवणारी एक ठिंडी? खरं तर उत्तर कदाचित या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. ही एक अशी दुधारी तलवार होती जिने एका बाजूने साम्राज्य मजबूत केलं आणि दुसऱ्या बाजूने त्याच्याच पायाखालची जमीन सरकवली. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.